तर आपण आपले पोट्टे कुठं आलं रे बा ते पाहण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. नवीन असाल तर सबस्क्राईब पण करा आणि फॉलो पण करून घ्या. तर जय श्री महाकाल मित्रांनो, तर मी आहे तुमचा लाडका पार्थ. तुम्हाला तर माहिती असेल की आपण गेलतो मागच्या पार्टमध्ये वज्र डॅमवर आपले पोट्टे काय अडीचाली करतो ते मी दाखवतो तुम्हाला या पार्टमध्ये. जर तुम्ही तो आपला मागचा ब्लॉग बघितला नसेल तर बघून घ्या. रस्ता राहिला दुसऱ्या साईडनं आपल्या पोट्टे भलत्याच रस्त्यानं घेऊन आले ना रे बा. आणि त्याच्यात एवढा दम लागला मग आपल्याला चढायसाठी सांगूच नका रे बा. हा यशा तर पडता वाचला ना रे बा 2 वेळा. आणि वरती येऊन जो आम्हाला व्ह्यू भेटला तो तर खतरनाकच होता ना रे बा. मग तेव्हा कुठं वाटलं आपल्याला आपलं येणं सफल राहिलं बा. तर आपण हा व्ह्यू थोडा वेळ एन्जॉय केला. तर आपण आंघोळ वगैरे तर काही केली नाही, कारण की आपण डॅमवर आलो तर आंघोळ वगैरे करू नाही शकत. मग त्याच्यानंतर आपल्या बोट्याने 1-2 फोटो क्लिक केले. मग त्याच्यानंतर आपण गेलो खाली. तर खाली गेल्यानंतर एक आप्पा होते, ते तर डायरेक्ट पाण्यातच उडी टाकली ना रे बा त्यांना पोहणं वगैरे होतं का ते तर आपल्याला माहित नाही, पण त्यांचं वय पण खूप होतं. या साईडनं पाणी पण खूप खराब होतं. आणि आप्पानं मारली होती भाऊ देशी, म्हणून आप्पाच्या अंगात काही अलगच पॉवर होती. तर त्याच्यानंतर आपल्याला भेटला भाऊ शक्तिमानला केला आपण टाटा. मग त्याच्यानंतर आपण निघालो परतवाडा जाण्यासाठी. तर आजच्यासाठी इथंच भेटूया दुसऱ्या ब्लॉगमध्ये. ब्लॉग आवडला असल्यास लाईक शेअर सबस्क्राईब फॉलो. धन्यवाद.